शनीची 7.5 आणि शनीची 2.5 याच्यामध्ये खूप फरक आहे. लोक गोंधळून जातात की मला शनीची 7.5 चालू आहे का 2.5 चालू आहे. साध्या सोप्या शब्दात मी सांगतो, 2.5 असते ना ही नेहमी लग्न राशीला लागते आणि 7.5 असते ना ही नेहमी तुमच्या चंद्र राशीला लागते. मून साईन जी तुमची असेल त्याला 7.5 लागते. आता सध्याचा आपण विचार केला तर आता मेष राशीला सुरू झाली बघा. 2025 मध्ये मेष राशीला 7.5 सुरू झाली आहे. कुंभ राशीला सुरू आहे ती 2028 मध्ये संपणार आहे आणि मीन राशीला पण सुरू आहे. मीन राशीची 2030 ला संपणार आहे. म्हणजे मेष, कुंभ आणि मीन या 3 चंद्र राशीला मून साईनला 7.5 चालू आहे. त्याच्यामुळे तुमची जर चंद्ररास या ठिकाणपैकी असेल तर समजून जा की तुम्हाला 7.5 चालू आहे. आता 2.5 काय असतं तर 2.5 गोचर जेव्हा शनी प्रत्येक ग्रह फिरत असतो तसा गोचर शनी जेव्हा तुमच्या पहिल्या, चौथ्या, नंतर 8व्या, 10व्या आणि 12व्या या स्थानात जेव्हा येतो ना तेव्हा तुम्हाला 2.5 चालू आहे असे म्हणतात. का म्हणतात? कारण या शनीची जी दृष्टी असते ती तुमच्या कर्मस्थानावर, तुमचा व्यवसाय असेल, तुमची नोकरी असेल, तुमचं शिक्षण असेल, जे काही तुमचा कामधंदा असेल त्याच्यावर असतं. त्याच्यामुळे त्या तुमच्या करिअरवर थोडासा परिणाम होतो. आता 2.5 कुठल्या राशीला चालू आहे तर तुमची लग्न रास. पुन्हा लक्षात घ्या, चंद्ररास वेगळी आहे, लग्न रास वेगळी. जर लग्न रास तुमची मिथुन असेल, मीन असेल, मेष, सिंह, धनु या 5 राशी असतील लग्न रास तर तुम्हाला 2.5 चालू आहे. आता ह्याच्यामुळे काय होईल की तुमच्या करिअरवर थोडासा परिणाम होईल. म्हणजे मी प्रयत्न खूप करतोय पण मला पाहिजे तसं यश मिळत नाहीये, काहीतरी मागे राहिले असं वाटतं, काहीतरी राहून गेलंय असं वाटतं. हा परिणाम सगळा 2.5 असतो. दोन्हीचा परिणाम थोडासा वेगळा आहे. 7.5 असेल तर मनावर ताण जास्त असतो, मानसिक त्रास खूप असतो. पण काही असू दे, तुम्हाला 7.5 असू दे किंवा तुम्हाला 2.5 असू दे, काही असलं ते घाबरून जायची गरज नाही. हे नॉर्मल आहे आणि हा जो पिरियड असतो, हा काळ असतो काय तुमचं आयुष्यभर राहणार नाहीये. थोडासा एक 2-2.5 वर्षाचा काळ असतो कारण शनी एका राशीत 2.5 वर्ष राहतो. त्याच्यामुळे तुम्हाला 2.5 असेल किंवा 7.5 असेल तर तो 2.5 वर्षाचा पिरियड असतो एका घरामध्ये जेव्हा शनी असतो. त्याच्यामुळे तुम्हाला काहीही असू दे, बाकीचे व्हिडिओ बघून घाबरून जाऊ नका की 2.5 चालू आहे तुम्हाला किंवा 7.5 चालू आहे मग तुमचं असंच होणार, तसंच होणार, वाईट होणार, असं काही नाहीये. थोडासा फक्त स्वतःवर संयम ठेवा. हेही दिवस जाणार, प्रत्येकाची वेळ बदलते, ही तुमचेही दिवस बदलणार, तुमचीही वेळ बदलेल. त्याच्यामुळे तुमच्या कर्मावर, तुमच्या जे काही काम करताय त्याच्यात विश्वास ठेवा, देवाचा विश्वास ठेवा. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.